अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे। मात्र अलीकडच्या काळात अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्याऐवजी व्हिडिओ काढणे, रील्स बनवणे किंवा अपघातग्रस्त व्यक्तीचे साहित्य पळवणे अशा गोष्टी वाढताना दिसत आहेत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। काही दिवसांपूर्वीच एका पिकअपचा अपघात झाल्यानंतर लोकांनी मदतीऐवजी गाडीमधील कोंबड्या पळवल्याची घटना घडली होती। असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 9 जानेवारीच्या संध्याकाळी भीषण अपघात झाला। एका कंटेनर चालकाने दारूच्या नशेत महामार्गावरील 5 गाड्यांना चिरडले। या अपघातात एका व्यावसायिकासह 3घांचा मृत्यू झाला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील जखमी झालेल्या व्यावसायिकाला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरील लोकांनी त्याच्या जवळील तब्बल 1 लाखांची रक्कम पळवून नेली। या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे। धर्मेंद्र असे या मृत खवा व्यापाऱ्याचे नाव आहे। अपघातावेळी धर्मेंद्र यांच्याकडे एक बॅग होती, त्यात 1 लाख रुपये आणि काही कागदपत्रे असल्याची माहिती आहे। अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली। या गर्दीतील एका तरुणाने एका व्यावसायिकाचे 1 लाख रुपये चोरले। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। पैशापुढे कोणाच्या जीवाचीही पर्वा या लोकांना नाही का, असा सवाल काही युजर्सनी विचारला आहे, तर काही नेटकऱ्यांनी या लोकांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे।